सोनू बांगर, यावेळेस हा फटक्याचा चांगल्या रीतीने नक्कीच धावा देखील का धावून घेत असताना पोसरी संघाचे 2 सलामीवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. प्रताप एक अप्रतिम खेळाडू आहे आणि त्याच्या देखील माध्यमातून आज चांगल्या क्रिकेटची अपेक्षा पोसरी संघाला असेल. मॅचला सुरुवात झाली. पुन्हा आपण कमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया सोनू बांगर यांचा दमदार आवाज. थँक्यू सो मच योगेश मडवे, थँक्यू सो मच राहुल होईल. सर्व मैदानावरती जिथे आपण पाहतो सलामी जोडी पोसरी टीमची मैदानावरती पोहोचली आहे. प्रताप जाधव आणि वैभव पाटील क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल चांगला आहे. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ गोलंदाज विनोद मडवीचा वापर केला पहिल्या ओव्हरमध्ये आणि आतापर्यंत बॉल झाले 3 आणि टोटल पोहोचली आहे 3 या धावसंख्येवरती. आजच्या दिवसातील दुसरा मॅच आपण पाहतो. स्पर्धेचा देखील दुसरा दिवस आणि भालबी विपक्ष वेदश्री 11 पोसरी या 2 ताकदवर टीममध्ये आपण सामना एन्जॉय करतोय. यावेळेचा फटका कबरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्रक्षेप पोहोचतील तोपर्यंत रन्स मिळाल्या 2. प्रताप जाधव व्यवसाय क्रिकेट खेळण्याचा अनुभव त्याच्याकडे देखील विस्फोटक फलंदाज आहे. क्षमता गुणवत्ता भरपूर आहे. पॉपअपच्या षटकामध्ये पालपी संघासमोर खेळ असताना चांगलं टार्गेट हे 2 ओव्हरमध्ये बनवावं लागेल. सुरुवात चांगली करावी लागेल मैदानावरती आपल्या टीमसाठी. टोटल पोहोचली आहे 5 या धावसंख्येवरती. यावेळेचा फटका चांगला, छोटा पूल करण्याचा प्रयत्न, खेळाडू उपस्थित आणि हा फटका बसलाय. मिड विकेट रिजनला लागणारा पहिला मोठा धक्का वेदश्री 11 पोसरी टीमला. सलामीवीर प्रताप जाधव बॅक टू द डगआउट. ज्या खेळाडूकडनं अपेक्षा होत्या त्या अपेक्षांना भंग करून मैदानाच्या बाहेर आलाय प्रताप जाधव. बॅक टू द डगआउट आणि वेदश्री 11 पोसरी टीमला हा सर्वात मोठा धक्का असेल. कारण प्रतापमध्ये आपण नेहमीच पाहिलंय प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रतापने आपल्या टीमसाठी चांगली कामगिरी केली आहे, परंतु या स्पर्धेमध्ये आणि या सामन्यामध्ये अपयश पदरी आला. विकेट्स मिळाली विनोद मडवीला. न्यू बॅट्समॅन अक्षय. या बॅटचा बॉल लाडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र ऑफस्टंपला निघून जातो. विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. ओव्हर नंबर पहिलं झालं कंप्लीट. सफल ओव्हरची समाप्ती. पहिलं षटक राहिलं भालबी टीमच्या बाजूला, कारण या ओव्हरमध्ये प्रताप जाधवची गोल्डन विकेट कॅरी केली आहे विनोद मडवीना आणि रन्स खर्च केल्यात फक्त 5. टोटल पोहोचली पोसरी टीमची 1 गडी 5. बाबतीत देखील आपण सहकार्य करायचं आणि वेळेच्या बाबतीत देखील आपल्याला सूचना असतील. 5 षटकं फेकण्यासाठी आपल्याकडे 25 मिनिटांचा अवधी असेल. ड्रिंक्सब्रेकचा बेल पकडून टोटल 28 मिनिटं आपल्याला दिली जातील. 28 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटकं ही कंप्लीट करायची आहेत. पालबी टीम याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. अन्यथा जर 28 मिनिटाच्या वर गेला तर आपण एक खेळाडू तुमचा बाउंड्री लाईन लगत जो खेळाडू आहे त्याला सर्कल पाबंदीमध्ये ठेवण्यात येईल. फलंदाजाला आहे परेश दुसऱ्या पापापेच्या ओव्हरमध्ये. यावेळेचा फटका मिस्टामिक जरूर आहे. खेळाडू उपस्थित आणि शॉर्ट स्कोअर लेगला हा टिपलाय जाईल. अजून एक विकेटचं पतन. सलामी जोडी मैदानाच्या बाहेर असेल वेदश्री 11 पोसरी टीमची. प्रताप जाधव पहिल्या ओव्हरमध्ये बाद झाले आणि दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बरोबरती वैभव पाटील बॅक टू द डगआउट. हवेचा वेग भरपूर पाहायला मिळतो आणि काल देखील आपण
भरपूर हवा पाहिली आज देखील आपण पाहतोय हवेचा वेग भरपूर सुरू आहे. सामना देखील तेवढाच मोठा आहे. आपण पाहतोय थोडासा बॅकफूट मध्ये असेल आतापर्यंत वैद्यशैली पण पोहोचली टीम, कारण लगातार गडी बाद चालत. न्यू बॅट्समॅन वैभव पितले. परेश यावेळेस देखील कॉन्फिडन्सच्या स्वरूपाला लागणारा अजून एक धक्का, एज लागली आणि फलंदाज वैभव पितलेला देखील मैदान सोडावं लागेल. गोल्डन डकचे शिकारी अजून एक धक्का वैद्यशैली बनना पोहोचली टीमला. ओव्हर नंबर दुसरा सुरू आणि 2 विकेट्स लगातार कॅरी केलेत. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असलेला गोलंदाज परेश सोरकांदे. धावसंख्या थांबली फक्त आणि फक्त 5 आकड्यावरती. 3 गडी बाद वैद्यशैली बनना पोसरी टीम. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये अधिक पाटील अधिक पितले अधिक आलेत मैदानावरती 5व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी. जिम्मेदारीनं खेळ करावा लागेल, भागीदारी बनवावी लागेल. दुसऱ्या एंडला अक्षय जाधव देखील असतील. हॅट्रिक बॉल, गोलंदाज तयार. फटका चांगला समोर खेळलेत. लॉंग ऑफला खेळाडू या ठिकाणी उपस्थित होते. त्याच्या आबाक्याच्या बाहेर पहिल्या बॉलवरती चौकारानं खातं खुलं केलं. फलंदाज अधिक पितलेनं चौकार. या बात आहे. आज डान्सिंग अंपायर हॅरी देखील आलेत आणि प्रेक्षक वर्ग देखील मायकेल जॅक्सन देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. जवार या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील करूया आपण स्वागत. यावेळेचा फटका देखील चांगला आहे. समोर खेळलेत परंतु यावेळेस खेळाडू पोहोचतील आणि रन्स मिळाली. इथे फक्त एक टोटल पोहोचली आहे. स्कोरबोर्ड वरती एकूण 10 धावा. जवार उर्फ मायकेल जॅक्सन या ठिकाणी उपस्थित झालेत. ब्रेक डान्सर आणि त्यांची स्टाईल तुम्ही पाहू शकता, मिठून चक्रवर्ती सारखी आहे. फटका चांगला आहे. यावेळेस मात्र ऑफ केली आहे. दुसरा धाबेचा प्रयत्न आणि दुसरी धाव ठरली घातक. रनआउटची विकेट. फलंदाज वैभव पितले बॅक टू द डगआउट. अधिक पितले बॅक टू द डगआउट. अजून एक धक्का वैद्यशैली. अप्रतिम डान्स जवार यांच्या माध्यमातून ब्रेक डान्स. विकेटचं पतन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. स्विची ट्रिबास करण्याचा प्रयत्न. फटका हवेमध्ये. खेळाडू पोहोचतील का पाहायचा आणि यावेळेस मात्र हा चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. यस जवार. फलापती विजयला देखील लाजवेल असा डान्स आहे. क्या बात आहे. ओव्हर नंबर दुसरा देखील झाला या ठिकाणी कंप्लीट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर वैद्यशैली पण पोहोचली टीम थोडीशी बॅकवर्ड वरती आहे, कारण लगातार गडी बाद झालेत. 4 गडी बाद, फक्त 15 धाबा स्कोरबोर्ड वरती. पॉवर प्ले समाप्त आणि त्या 5 खेळाडू बाउंड्री लाईन लगत क्षेत्ररक्षण विकवलं जाईल. गोलंदाज झालाय
प्रमोद प्रदीप पाटील कॅप्टन ऑफ टीम संघाचा संगणक सेकंडमध्ये असेल. संगणकाची भूमिका जिम्मेदारी या ठिकाणी पार पाडावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये टीमला गरज आहे चांगल्या धावसंख्येची. डिफेन्स क्रिकेट वेळ घेण्याचा प्रयत्न, कारण आता त्यांचे 4 फलंदाज त्यांना गमावलेत, त्यामुळे घाई न करता सिंगल इक्वडली स्ट्राईक रोटेट केले अक्षयकडे आणि टोटल पोहोचेल सिंगल बरोबर 16 या आकड्यावरती. आज तुम्हाला डान्सिंग अंपायर हॅरी यांचा देखील एक डेमो डान्स देखील आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र आपण पहिल्या ऑप्शनवरून निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. पाहिलं की स्टान्स चेंज केलाय फलंदाजांना आणि त्याच अनुषंगानं ऑप्शनवरती हा बॉल त्यानं ठेवला आणि डॉट बॉल आलाय. प्रमोद पुन्हा एकदा तयार. गती हवेमध्ये चेंडूची कमी होती. धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील करण्याचा या ठिकाणी केला होता, परंतु इथून माघारी आली अक्षय आणि डॉट बॉलची समाप्ती. थोडासा प्रेशर, थोडासा दबाव अक्षयवरती देखील असेल, कारण लवकर बाद झाले प्रताप जाधव. त्याचबरोबर आपण पाहिलं वैभव पाटील देखील लवकर बाद झाले. त्यानंतर वैभव पितले बाद झाले आणि अधिक पितले देखील बाद झाले. हे 4 फलंदाज लवकर गमावलेत वेदेश 11 पोसे टीमनं. धाबांसाठी संघर्ष सुरू आहे. समोर खेळ फटका चांगला आहे. वाईड लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित, रन्स मिळाली फक्त 1 आणि सिंगलला टोटल पुढे सरकेल 16 या आकड्यावरती. ओव्हरमधील बाउन्स झालेत आतापर्यंत 4 रन्स खर्च केलेत. प्रमोदनं फक्त 2. 17 धाबा असतील स्कोरबोर्डवरती. विकेट फटकाच पुन्हा एकदा चांगला आहे. तोच रिप्लाय पाहायला मिळतो. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल्स झाला, रन्स मिळाली फक्त 1. 5व्या बॉलवरती देखील सिंगलच आली. सिंगल डबलला वाटचाल करतो या मॅचमध्ये. या ओव्हरमध्ये वेदर्स 11 पोसरी टीम संघ पोहोचलाय 18 या धावसंख्येवरती. अंतिम बॉल क्रॉस लाईनला खेळण्याचा प्रयत्न. यस, लेग बिफोरची अपील केली, पंचांनी ती स्वीकारली आहे. LBW च्या माध्यमातून हा 5वा धक्का लागेल वेदर्स 11 पोसरी टीमला. 3 षटकं कंप्लीट. डिंग स्टॉली जाईल मैदानाच्या आतमध्ये आणि टोटल पोहोचली आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर वेदर्स 11 पोसरी टीम 5 गडी बाद, फक्त 18 धाबा स्कोरबोर्डवरती. डान्स. अरे सर, तुमची नोकरी धोक्यात असेल हा. लक्ष असू द्या, कदाचित हे अंपायर असते ना तर आपला मार्केट देखील कमी झाला असता. जबार ऑन अ फायर. तर 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. आता हॅरी सर तुमचा डान्स देखील दाखवायचा. प्रेक्षकांकडे देखील वाट पाहतात, कारण युट्यूबद्वारे अनेक साऱ्या क्लिप आपण पाहिल्या, व्हायरल झाल्या आणि अनेक साऱ्या स्पर्धा आपण पाहिल्या. आउट ऑफ महाराष्ट्र देखील या पंचांना आपण पाहिलं. डान्सिंग अंपायर हॅरी, आमचे जवळचे मित्र हिरामन खरकर यांचा देखील डान्स आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित,
त्यांच्या आबाक्याच्या बाहेर हा चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या कातील गौतमी पाटील चौकार आलाय. चौकाराबरोबर टीम पोहोचेल 22 धावसंख्येमध्ये पोहोचलाय. धाबांसाठी संघर्ष सुरू आहे. काल देखील आपण पाहिलं सूरज या एंडनं धाबा बनवत होत्या, परंतु आत्ताच्या या ओव्हरमध्ये चौकार पहिल्या बरोबर आला आणि आत्ताचा बॉल डॉट आलाय. या ओव्हरमध्ये धाबा बनल्या जातील का या एंडनं, हा देखील प्रश्न निर्माण झाला. यावेळेस मात्र क्लीन बॉल, यशच्या उद्ध्वस्त दांडी गोल आणि कॅप्टन मैदानाच्या बाहेर प्रदीप पाटील. बॅक टू द डगआउट. लागणारा 6वा धक्का वैदर्श 11 पोसरी टीम. लगातार विकेटचा पतन आपण पाहतो. धावा येत नाही आता दुसरी टीम साठी. चौथं षटक मार्गस्थ विनोद मडवीचं, ज्यांना विनोद मडवीनं पहिलं पॉवरप्लेचं षटक फेकला. फक्त पॉवरप्लेमध्ये पहिल्या षटकामध्ये 65 धावा खर्च केला आणि सेकंड स्पेल मध्ये येत असताना देखील ही विकेट त्याने प्राप्त केली. ऑन द टॉस खेळणारा हा फटका चांगला आहे. रन्स देखील मिळतील चांगल्या आणि चेंडू सरत जाईल पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार चौकाराबरोबर टीम पोहोचेल टोटल स्कोर बरोबर 26 धाबा. अजून एक चांगला फटका. हा चेंडू स्वीपर कव्हर मध्ये जातोय. खेळाडू उपस्थित आहेत. पैकी येईल परफेक्ट फेकी ऑन द स्टंप. खांद्याचा योग्यता वापर केला आणि थ्रो केला. रन्स मिळाली फक्त एक. संघ पोहोचेल 27 धावसंख्येवरती. लो स्कोर आतापर्यंत पाहायला मिळतोय. सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न वैदर्श 11 पोसरी टीमच्या माध्यमातून. अंतिम बॉल या षटकातील. चांगला चेंडू गुडलेंवरती पडल्यानंतर चेंडू वेगाने निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या बॉलवरती चौकाराला, तदनंतर 2 चौकार आपण या ओव्हरमध्ये पाहिले. एक विकेट देखील पाहिली. 9 धाबा खर्च केल्या सेकंड स्पेल मध्ये विनोद मडवीनं. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 गडी बाद. 27 धाबा. डीजे गणेश वादळ नको, कारण कॉमेंट्री बॉक्स मध्ये धूळ येते. मास बरंच बाकी आहे. तुफान उठा देगा. पहिला चेंडू व्हाईट बॉल. अंपायर सिंगल व्हाईट बॉल. राकेश पाटील यांच्याकडने पारितोषिक देखील दिलं गेलं. तर टोटल पोहोचले व्हाईट बरोबर 28 धावसंख्येवरती. स्लोगरचं षटक मार्गस्थ. अंतिम षटक लॉक केला. बॉलला फटका हवेमध्ये आणि खेळाडू कॅच वरती आला नाही आहेत. वेट अँड वॉच वाट पाहिली बॉलची. रन्स मिळाला तोपर्यंत 2 आणि 2 धाबे बरोबर संघ पोहोचेल 30 या धावसंख्येवरती. अंतिम षटक मार्गस्थ. 2 ते 3 मोठे फटके जरी आले ना तरी देखील एक चांगला स्कोर बनेल. फटके येत नाही आहेत. गोलंदाजी भरपूर चांगली झाली आहे. शॉर्ट्स लेगला चेंडू ट्रॅव्हल्स झाला. 2 खेळाडू पोहोचतील बॉलला उचलण्यासाठी. तोपर्यंत 2 धाबा पुन्हा एकदा कंप्लीट
आणि 2 धाब्याबरोबर संघ पोहोचेल 32 या आकड्यावरती संघ पोहोचलाय. अंतिम ओव्हर मार्गस्थ डेट ओव्हरचे षटक स्लोगरचं षटक हाणामारीचं षटक मार्गस्थ, परंतु या षटकामध्ये देखील शांतता पाहायला मिळते. चांगली सुरुवात केली आहे गणेश मात्रे गोलंदाजी मार्कवरती शपळून क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. व्यवस्थित बॅटवरती चेंडू येत नाहीये. रन्स मिळाली. एक बॅटकडे असेल पंचा लेग बायज. नेक्स्ट मॅच अडवली बी आणि मांगुलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टन लगेच संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट मॅच अडवली बी आणि मांगुलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टन लगेच संपर्क साधायचा आहे. यावेळेचा फटका देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज गेलेत. गणेश मात्रे उचलणार फेकणार तोपर्यंत वेळ गेला आणि वेळेच्या अभावी 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट झाल्यात. तिसऱ्यांदा दुहेरी अंक पाहायला मिळतो या ओव्हरमध्ये. आतापर्यंत बॉल झालेत सूरज आम्हाला माहिती देतील. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे आणि धावसंख्या पोहोचली एकूण स्कोरबोर्डवरती 35. सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचलाय वेदर्श 11 पोसरी टीम. यावेळीचा फटका चांगलाय. खिलाडू उपस्थित आणि त्याच्या आबाक्याच्या बाहेर फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीधा 6 रन. बनलाय 41 लॉस ऑफ 6 विकेट. 41 धावा फलकावरती. अजून एक चांगला फटका ऑफ ड्राईव्ह केली आहे एकदम कंप्लीट. दुसरा धाब्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट केलाय. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न करत असताना फलंदाज होईल बाद. शेवटच्या बॉलवरती मिळाल्या रन्स एकूण 2. अजूनही आपण पाहूया डिसिजन पेंडिंग असेल कारण याचा टीम रिव्ह्यू असेल. थोड्या पायाला रेफर केलं. टीम रिव्ह्यू घेतला. रनआउट साठी चेक केले जाईल. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून राकेश पाटील पाहणी करतात कारण एक धाव ही भरपूर महत्वाची आहे. आपण नेहमीच पाहिलं एका धावेसाठी देखील संघांना पराभूत होताना आम्ही पाहिलं आहे. सन्मान्य भूषणजी ठाकरे यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सगळे आपण टॉस क्लिअर करूया. तोपर्यंत निर्णय आला. नॉट आउट असेल. 2 रन्स कंप्लीट असतील अंतिम बॉलवरती आणि एकूण स्कोर बनला 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 43 धावा बनल्यात. 43 धावा आणि 44 धाब्याचं लक्ष असेल मालबी संघासमोर. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. चला कॅप्टन आपण लगेचच जायचं. अडवली बीचे कॅप्टन आपण लवकरात लवकर संपर्क साधायचा टॉस साठी.
चला कॅप्टन आपण AWP संघाचे कॅप्टन त्वरित या, कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातो आणि कॅप्टन येत आहेत राकेश पाटील यांचा संघ निकषामध्ये असेल सर्गी निशांत अभिदादा 11 मंगळूर टीम आणि त्यांना फाईट करेल AWP संघ. टॉस बॉक्स मध्ये सज्ज असेल आमचे समालोचक मित्र राहुल भोईर. तर चला आपण टॉस करूया. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत आमचे, नक्कीच शक्ती पाटील असतील, रविदादा असतील, तसेच साईदादा देखील उपस्थित. आपण टॉस करूया. टॉसच्या मैदान माहिती करून देतो. एका बाजूनं रविदादा यांचा नक्कीच सुंदर असा हा फोटो, दुसऱ्या बाजूनं या स्पर्धेचे आमचे सहकलार आयोजक साईदादा यांचा नक्कीच फोटो आहे. कॉलिंग कोणाचे? साईदादा आणि रविदादा दोघांमधून आपण एकाची मागणी करायची. टॉस चला रविदादा आपण आपल्या शुभ हस्ते करायचं. कोणाची कॉलिंग आहे? चला ओके, रविदादा अशी मागणी. आणि रविदादा सध्या तरी भन्नाट फॉर्ममध्ये कालपासून. थँक्यू सो मच. आपण थोडक्यात चर्चा करूया. तुम्ही बसून घ्या. टॉस जिंकला, काय निर्णय? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग तुम्ही करणार AWP संघ आपल्याला पाहायला मिळेल. बघतो आपण समोर आयोजक संघच आहे. कसं काय याकीच्या टीममध्ये आपण बघितलं तर काय आज कोणते कोणते खेळाडू आम्हाला पाहायला मिळतील? कारण का बी संघ म्हटलं की काही नवीन खेळाडू आम्हाला पाहायला मिळतील? हो नक्कीच. आज अजय पाटीलची संघामध्ये निवड झालेली आहे आणि पप्पू, बॉबी, सचिन आणि वासू हे नवीन खेळाडू पण आम्ही संघामध्ये घेतले. टॉस जिंकला, काय निर्णय? फिल्डिंग घेऊ. शुभेच्छा तुम्हाला विजयासाठी. राकेश तर कमीच बोलतील म्हणून त्यांच्याशी आपण चर्चा करणार नाही आहोत. टॉस झालेला आहे. टॉस नक्कीच AWPच्या कॅप्टनने जिंकून त्याने घेतलेले फिल्डिंग आणि राकेश अर्थातच संघ मांगरूळ करणार आहे. बॅटिंग आपण अजिबात वेळ न घेता जाऊया लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओटू कम बॉक्स. तर 44 धाब्याचं लक्ष असेल आणि 44 धाब्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ऐकूया आपण मायक्रोफोनवरती आमचे गुरुवर्य योगेश मडबी यांचा आवाज. थैंक यू सो मच सोनू बांगर, बहुत बहुत शुक्रिया. दोपहर की कड़ी धूप में फिर एक बार सभी का स्वागत. आज आप देख रहे मुकाबला टीम बाल वर्सेस पोसरी के बीच. वेदश्री 11 पोसरी टीम ने पहले बल्लेबाजी की. 5 ओवर में 43 रन जोड़े. 44 रनों का लक्ष्य रखा है टीम भाल बी के सामने. फिक्र करता फिक्र से होता है क्या, आज कर ले भरोसा खुद पर, फिर देखो होता है क्या. बड़ा मुकाबला जरूर रहेगा. 44 रनों का टारगेट और 44 रनों के टारगेट का पीछा करनी उतरी है मैदान के ऊपर टीम भाल भी. शुरुआत तो थोड़ी सी शांत पहली गेंद के ऊपर एक वाइड स्वरूप में रन आई थी, एक्स्ट्रा स्वरूप में, और उसके बाद यहां पर एक रन आया. कुल मिला के 2 रन. थोड़ी सी शांत शुरुआत. सुमित राणे और गणेश मात्रे ये 2 बल्लेबाज मैदान के ऊपर पहुंच चुके सलामी के लिए. सलामी जोड़ी मैदान के ऊपर है. सुमित राणे और गणेश मात्रे की जोड़ी मैदान के ऊपर. तो गेंदबाज अच्छे गेंद, अच्छी शॉट कवर के रिजन में, जब तक गेंद को फील्ड करे, मिस फील्डिंग और गणेश मात्रे को मिलता हुआ पहला चौका. रन संख्या 6 के ऊपर. सही संपर्क नहीं है, बेहतरीन गेंद थी. शायद ओवर नंबर पहला गेंदबाज प्रदीप गेंदबाजी कर रहे, जिनकी गेंदबाजी बेहतर थी. एक मिस फील्डिंग की वजह एक चौका जरूर बना. और अब तक रन संख्या की बात करेंगे, फुल स्कोर है 7 रन बगैर विकेट के नुकसान पर. 44 का टारगेट मैदान के ऊपर. और इस बार बेहतरीन शॉट, शॉर्ट पिच गेंद थी, बैक साइड में गेंद, फाइन लेग, बाउंड्री लाइन को बीट करती हुई अंतिम गेंद के ऊपर बल्लेबाज सुमित राणे चौका. और चौके के साथ ओवर की समाप्ति. पहला ओवर का खेल समाप्त होने के बाद फुल स्कोर है
11 रन बगैर विकेट के नुकसान पर। तो रन संख्या पहला ओवर का खेल समाप्त होने के बाद फुल स्कोर 11 रन बगैर विकेट के नुकसान पर। इसके बाद मुकाबला बेहतरीन होगा दो बड़ी टीमों के बीच। निशांत 11 मंगरोल बनाम अडेवली के बीच। जनमान अडेवली भी। ओ अच्छी गेंद थी, तेज तर्रार, जितनी तेज आई उतनी तेज शरीर पर टकराई। कई ऐसे बड़े खिलाड़ी हैं जिनके सर पर गेंद लगी है, किसी के आंख में, किसी के नाक में कई मर्तबा गेंद लगती है। किरण पवार 10PL में खेल रहे थे, इतनी तेज गेंद आई थी कि उनकी आंख के ऊपर लगी। उसके बाद आज तक किरण पवार उस गेंद को डरते हैं, क्योंकि जिस खिलाड़ी को मुन्ना सर गेंद लगती है ना, वो शायद डर ही जाते, चाहे कितने बड़े खिलाड़ी क्यों ना हो। और ऋषि नाइक आपको मालूम होंगे कि बहाल टीम के हैं, जो हमेशा चश्मा लगाकर खेलते हैं। ये गेंद अच्छी थी और बेहतरीन शॉट, गेंद जाएगी कवर की तरफ, सीधे बाउंड्री लाइन के बाहर। ये शानदार चौका। से और 4 के साथ रन संख्या की बात करेंगे। फुल स्कोर है इस समय 16 रन बगैर विकेट के नुकसान पर। शानदार बल्लेबाजी भालवी टीम की हम बात करेंगे तो अब शुरुआत बेहतर करते हुए मैदान के ऊपर। अच्छी गेंद थी, यॉर्कर गेंद, क्लीन बोल्ड हुए बल्लेबाज सुमित राणे के पारी का अंत हुआ, जिन्होंने 2 चौके दागे थे और अब टीम को लगता हुआ पहला झटका। बेहतरीन मुकाबला। स्वप्निल भाग्यवान आपका स्वागत है। ये हम भी टीम के ये खिलाड़ी है, आज हमेशा क्रिकेट को ज्यादा योगदान। स्वप्निल भाग्यवान स्वागत है आपका। रन संख्या की बात करेंगे, फुल स्कोर बन चुका 1 विकेट के नुकसान पर 16 रन। 10 क्रिक के माध्यम से कई सारे दर्शक हमें जोड़ चुके हैं, उनका हम स्वागत जरूर करेंगे। अच्छी गेंद, विकेटों के पीछे मौका था और एक विकेट लेने का, क्योंकि जानते हैं दूसरी टीम कि इस मुकाबले में मुकाबला जीतना है तो फिर विकेटें लेनी होगी, क्योंकि 30 गेंदें 44 रन बड़ा टारगेट नहीं है और अब तक तो 17 रन बन चुके हैं और अब जीतने के लिए यहां से केवल 27 रनों की आवश्यकता होगी। मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है। डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, और लड़ने वालों के कदमों में जहान होता है। ओ बेहतरीन शॉट, पैडल स्विप की गेंद जाएगी लॉन्ग लेग की तरफ, धन 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 करती हुई बाउंड्री लाइन। बेहतरीन शॉट, कलात्मक क्रिकेट कहते हैं कि शक्ति से युक्ति कभी कभी श्रेष्ठ हो जाती है, और यही देखा कि पैरों पर गेंद की, इन्हें पैडल स्विप किया
और कमाल की शॉट, बल्लेबाज गणेश मात्रे के बल्ले से चौका। और ये देखिए फिर एक बार उसी अंदाज से अलग ढंग से खेलना चाहते थे और उसके बाद क्या हुआ कि गेंद को ना देखा, दौड़ पड़े और लौटना पड़ेगा मैदान के बाहर। गणेश मात्रे को विकेट नंबर सेकंड सलामी जोड़ी मैदान के बाहर। टीम भालबी और टीम की रन संख्या पुल स्कोर है 21 रन, लॉस ऑफ 2 विकेट। काफी अच्छी संगीत, दोपहर की कड़ी धूप में आप देख रहे हैं बिल्कुल मुकाबला, दूसरा मुकाबला टीम भालबी बनाम वेदश्री मोना 11, वेदश्री 11 पोसरी टीम आप देख रहे हैं बिल्कुल। रन संख्या की बात करेंगे, पुल स्कोर बन चुका है 21। अच्छी गेंद थी, पढ़ने के बाद बल्लेबाज को बीट किया, गुड लाइन के ऊपर गेंद पढ़ने के बाद बल्लेबाज को बीट करती हुई लिंक लाइन के साथ गेंदबाजी करनी होगी क्योंकि लक्ष्य 44 रनों का है 30 गेंदों के ऊपर। और दूसरी तरफ भालबी ने शुरुआत भी बेहतर की है। सलामी ओपनिंग ब्लास्टर सुमित राणे ने 2 चौके दागे, गणेश मात्रे ने 2 चौके दागे, वो लौटे मैदान के बाहर। शॉट एक्स्ट्रा कवर के रीजन में गेंद को खेला, रन बनेंगे 2 सिंगल डबल के साथ। पुल स्कोर आगे बढ़ता हुआ 23। अब जीतने के लिए 21 रनों की आवश्यकता होगी। इस ओवर में 2 गेंदे 14 गेंदों के ऊपर 23 बने, 16 गेंदों के ऊपर अब 21 की आवश्यकता, यानी कि मुकाबला जीतने के लिए हर वक्त तो अब पोसरी टीम के गेंदबाजों को करना होगा, कॉन्फिडेंस के साथ गेंदबाजी करनी पड़ेगी। 3 गेंदे 3 छक्के मारेंगे तो 500 का इनाम नंदू मात्रे की तरफ से। कहते हैं कि नंदू सबके बंधु होते हैं, इसलिए तो उनकी तरफ से 3 छक्कों के लिए 500 का इनाम और वाइट के साथ रन संख्या 24 और जीतने के लिए अब 20 रन की आवश्यकता। अच्छी गेंद, यॉर्कर गेंद का इस्तेमाल, कॉन्फिडेंस रखना होगा क्योंकि क्रिकेट खेल है दोस्तों। कल ऐसा ही मुकाबला रहा था, 3 गेंद 3 की जरूरत थी और 2 गेंदे डॉट, उसके बाद तीसरी गेंद के ऊपर सिंगल। ये क्रिकेट में होता रहता है कि आप ये नहीं सोचते कि अब मुकाबला गवाए, क्योंकि अभी भी वक्त है आपके पास कि और 14 गेंदे 15 गेंदे बची है, 15 गेंदे और 20 रनों की आवश्यकता होगी। रन और गेंदों के बीच अंतर ज्यादा नहीं है, मगर हिम्मत के साथ गेंदबाजी करनी होगी क्योंकि ज्यादा गेंदे डॉट या विकेट आपको मुकाबले में वापसी दिला सकते हैं। ऑफ साइड में 2 खिलाड़ी लॉन्ग ऑफ तैनात है, कवर तैनात है। ये कमाल की गेंदबाजी, कॉन्फिडेंस आ चुका है गेंदबाज में और अब तक तो उन्होंने 2 गेंदे डॉट, इस ओवर में 3 गेंदे डॉट पे किए, कुल मिला के 4 गेंदे 3 रन उन्होंने खर्च किए। गेंदबाज प्रताप यादव, तो प्रताप यादव है उनके बड़े खिलाड़ी, नाम बहुत बड़ा है मगर काम भी बड़ा। और एक डॉट बॉल की समाप्ति, प्रेशर पूरी तरह से आ चुका है। इस ओवर की बात करेंगे तो 5 गेंदे विकेट मिली, 5 गेंदे 3 रन 1 सफलता प्रताप यादव को मिलती हुई। आजकल जवानी
तो विकेट बनी यहाँ पर विकेट नंबर 3 की बात करेंगे तो विनोद मडवी बैक टू द डगआउट, नए बल्लेबाज। ओ बेहतरीन गेंद, आखिरी गेंद भी डॉट। ये है प्रताप जाधव और कमाल की गेंदबाजी, 3 रन 1 सफलता, निर्णायक ओवर उन्होंने फेंकी। अब 12 गेंदें जीतने के लिए 20 रनों की आवश्यकता। अब और कौन करेगा, क्योंकि प्रताप जाधव का ओवर सबसे बेहतर रहा। उससे पहले गेंदबाजी की थी वैभव ने, वैभव पितले, जिन्होंने 10 रन देकर 1 सफलता। पहला ओवर प्रदीप ने किया, 3 गेंदबाजों ने तो 3 ओवर किए। अब चौथा निर्णायक ओवर किसके हाथ में होगा? सन्माननीय नितीन शेठ म्हात्रे यांचं देखील आगमन झालेलं आहे. उद्योजक यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. नितीन शेठ, आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम आहे. गोल्डन मॅन भावी नगरसेवक नितीन शेठ म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. यस, 22 एकड़ कोला ग्रुप, राहुल नितिन जी म्हात्रे साहब जिनका आगमन होता हुआ। से तो 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम भालवी की टोटल बनी है 24 रन। 3 विकेटों के नुकसान पर अब जीतने के लिए 12 गेंदें 20 की आवश्यकता। मुकाबले में वापसी जरूर की है टीम वेदश्री पोसरी टीम ने। 3 गेंदें 3 छक्कों के लिए अब 1000 का इनाम नंदू म्हात्रे, इनकी तरफ से 1000 का इनाम होगा। और विकेट हैट्रिक के लिए भी 1000 का इनाम महेंद्र सेठ पाटिल, जिनकी तरफ से, जो हमेशा टीम को पैक करते हैं और बड़े बड़े टीम हमेशा पैक करते हैं, और वो हमारे महेंद्र म्हात्रे। नागेश पाटील सरपंच आहेत पोसरी गावची, त्यांची टीम आहे। यस, हमारे नागेश जी पाटिल साहब सरपंच पोसरी गांव, जिन्होंने ये टीम को पुरस्कृत किया, उनका आगमन हो चुका। टीम जीतती है तो खाने का मेजबानी मिला जाएगा, और यदि मुकाबला जीतते तो आज के खाने का इंतजाम उनकी तरफ से। यह अच्छी गेंद थी और हल्के हाथों से क्लिक किया, गेंद को 1 रन बनेगी और डबल के लिए पलटे। रनिंग बिटवीन द विकेट तेज है, 2 के 7 रन आगे बढ़ते हुए। और गेंदबाजी का भार सौंपा है शायद प्रदीप पाटिल के कंधों के ऊपर। सही डिसीजन रहा यहाँ पर कप्तान का कि इस बार सेकंड स्पेल प्रदीप के हाथों में दिया। तो रन संख्या की बात करेंगे, पुल स्कोर है 26 रन, जीतने के लिए 18 रनों की आवश्यकता। अच्छी गेंद, बीट किया गेंद को, पहली गेंद में 2, दूसरी गेंद में डॉट। अब यही होगा मुकाबले में, क्योंकि लास्ट मुकाबला एंड तक पहुंचा है। 10 गेंदें और 18 रनों की आवश्यकता। सम्माननीय नागेश जी पाटिल साहब पोसरी ग्राम पंचायत के सरपंच है, और उनसे हम विनती करते हैं कि आइए मंच के ऊपर, आपका हम स्वागत करेंगे। यह अच्छी गेंद पड़ने के बाद बाउंस भी, पर पिम डिलीवरी, काफी बेहतर गेंद थी। बिल्कुल यहां पर पड़ने के बाद बल्लेबाज को बीट किया और डॉट बॉल की समाप्ति। डॉट बॉल प्रेशर डाल सकती है, दबाव में ला सकती है, क्योंकि अब 9 गेंदे और 18 रनों की आवश्यकता। गेंदबाज प्रदीप की यह गेंद बल्ले के ऊपरी हिस्से में लगी, और ये देखिए किस्मत का चौका। कहते हैं कि किस्मत भी बहादुरों का साथ देती है, और बहादुर वो होते हैं में लड़ते हैं। ये शाट 8 गेंदे 14 की आवश्यकता। लाख दलदल हो, पाव जमाए रखिए, हाथ खाली सही ऊपर उठाए रखिए। कौन कहता कि चलने में पानी रुक नहीं सकता? बर्फ बनने तक हौसला बुलंद रखिए, और हौसले के साथ
ये देखिए, और एक शानदार चौका, गेंद स्क्वेयर लेग की तरफ बाउंड्री लाइन के पास 4 रन। पहला किस्मत का, उसके बाद बल्ले से, और ये हुआ क्रिकेट मुकाबले का रुख। देखिए अब 7 गेंदे 10 रनों की आवश्यकता, कमाल का मुकाबला। यस, गेंदबाज तैयार, और ये गेंद चेक करना पड़ेगा, शायद लेग स्टंप के बाहर वाली थी। अंपायर का वाइड का इशारा, ये निर्णय के ओवर रहा थोड़ा सा महंगा, क्योंकि इस ओवर में 5 गेंदे 11 रन आए। आप जीतने के लिए 9 की आवश्यकता। अभी भी मुकाबला खत्म नहीं है, अभी भी आने वाली इस मुकाबले में 7 गेंदे। और ये बेहतरीन शॉट, गेंद जाएगी फाइन लेग में, और बल्लेबाज ने लगातार तीसरा चौका। बल्लेबाज है प्रमोद सुरकादे, जिनके बल्ले से ये शॉट रहा मुकाबले का रुख। आप देख ही सकते हैं, शुरुआत में लग रहा था कि पोसली टीम मुकाबले में हावी हो सकती है, क्योंकि 3 गेंद में केवल 2 रन आए थे, और लग रहा था कि यह मुकाबला पलटवार होगा, क्योंकि 9 में 18 की जरूरत थी। वहां से आए लगातार 3 चौके, 1 वाइट, यानी कि 3 में 13 आए। अब मुकाबला 5 रनों की आवश्यकता। कमाल का मुकाबला आप देख रहे हैं। ये क्रिकेट खेल ऐसा ही होता है, हमेशा अनिश्चितों भरा, इसलिए तो उन्हें माना जाता है, क्योंकि क्रिकेट में कुछ भी होता है। कभी कभी जीतने वाली टीमें अचानक हार भी जाती है, और हारने वाली टीमें अचानक जीत भी जाती है। इसीलिए तो कहते हैं ना कि हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं। और बाजीगर की तरह शायद ये बल्लेबाज प्रमोद सुरकादे खेले, जिन्होंने 3 लगातार चौके दागे। और रन संख्या की बात करेंगे, नंदू सबके बंधु, मगर 3 छक्के के लिए लगाए थे इनाम। पहली गेंद लॉप किया गेंद को, और गेंद निकल जाएगी बाउंड्री लाइन के बाद। स्कोर इज लेवल, 1 रनों की आवश्यकता। जान रहे कि अब आखिरी गेंद में भी छक्का मारे तो भी 500 का इनाम। चाहते कि उनके 500 खिलाड़ी को जाए। ऐसे दर्शक भी होते हैं कि जो हमेशा दर्शक ही नहीं बनकर रहते, हमेशा क्रिकेट खिलाड़ी के साथ भी होते हैं। मुकाबला जीत लिया है इस बार बाल भी, कांग्रेचुलेशन, शुभकामना देंगे पूरे टीम को। हार्ड लक वेदश्री पोसली टीम, जिन्होंने मुकाबला गवाया मैदान के ऊपर, हार्ड लक।